नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या त्या वर्धापन दिनाच्या दिवशी भाषणामध्ये एक गोष्ट, फार महत्वाची गोष्ट बोलले आणि ती गोष्ट आणि त्या सगळ्या संबंधित सगळ्या वक्तव्यावर आज आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचंय. त्यांनी गोष्ट मांडली, एक पत्र वाचून दाखवलं. जे पत्र, ऐका व्यवस्थित, जे पत्र सदा सरवणकर यांनी, जे सिद्धिविनायक दादर इथलं जे काही मंदिर आहे त्या मंदिराचे विश्वस्त आहेत, त्यांनी ते पत्र एकनाथ शिंदेंना लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये अशी मागणी केली होती त्यांनी की आतापर्यंत, म्हणजे जोपर्यंत हे आदेश बांदेकर होते, भाऊजी आपले, त्यांनी जे काही तुपाचे डबे भरून घेतले सिद्धिविनायकामधून, त्या सगळ्या गैरव्यवहाराप्रकरणी त्याची चौकशी व्हावी, या सगळ्या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतचं हे पत्र होतं, जे एकनाथ शिंदे साहेबांना पाठवायचं होतं. आणि ते पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की 18 कोटीची चोरी सिद्धिविनायक मंदिरामधून झाली आणि एवढा मोठा आरोप त्यांनी त्या विश्वस्त मंडळावरती सगळ्या लावला. आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची जरा ऐका व्यवस्थित, की सदा सरवणकरांच्या आधी आदेश बांदेकर जेव्हा त्या ट्रस्टवरती काम करत होते, जेव्हा हे सगळ्या गोष्टी जेव्हा उद्धव ठाकरे पाहत होते किंवा त्यांच्या आता अंतर्गत सगळ्या हातामध्ये होतं, आणि ते काय झालं, आता भाऊजी गेले त्यामुळं सगळ्या गोष्टी गेल्या. मग आता तिळपापड उडालाय. आता समजत नाही नक्की काय करायचं, का असं होत असेल. काहीतरी मिळत असेल म्हणून होत असेल, की फक्त असंच आपलं पोटशूळ किंवा पोटदुखी फक्त अशीच होते. नाही, आदेश भाऊजींनी जे काही तुपाचे डबे भरायचे तेवढे भरले, आता ते तुपाचे डबे संपले. आता संपल्यामुळं आता मग कुठेतरी तगदग आणि या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आदेश बांदेकरांच्या काळामध्ये ज्या मंदिराचं उत्पन्न 40 ते 45 लाख होतं, आज त्याच मंदिराचं उत्पन्न 90 ते 98 लाख, 1 कोटीच्या दरम्यान जाऊन पोहोचलंय. हा जो मधला एवढा 50% गॅप होता, तो नक्की पैसा जात कुठे होता याची सखोल चौकशी व्हावी, म्हणून ते पत्र एकनाथ शिंदेंना सदा सरवणकर यांनी लिहिलं होतं. या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. हे 50% पैसे जात आहेत नक्की कुठे. एवढी भाविक जी निष्पाप सगळी लोक इथे येत आहेत आणि त्यांच्याकडून येणारा जो काही पैसा आहे तो नक्की हा 50% पैसा, म्हणजे अर्धा पैसा नक्की आतापर्यंत कुठं जात होता, त्याच्यावरती चौकशी व्हावी, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी व्हाव्या, म्हणून हे पत्र लिहिलं. ते राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. 18 कोटींची चोरी झाली. हे कशासाठी वाचून दाखवलं, तर त्या सगळ्या संबंधित विषयापासून लोकांनाही भरकटावं, तिकडे लक्ष लोकांचं जाऊ नये, ते जे काही मागे आतापर्यंत झाले त्या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ नयेत, म्हणून हे सगळं भरकटवण्याचं काम चालू आहे. पूर्वी आदेश भाऊजींच्या काळामध्ये काय व्हायचं, डायरेक्ट जे काही कर्मचारी होते, जे तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करायचे, ते सगळे कधी कधी गुगल पे वरती स्वतःच्या वैयक्तिक अकाउंट वरती पैसे घ्यायचे. त्यातले 19 कर्मचारी देखील निलंबित करण्यात आले न्यासाने किंवा ट्रस्टने. ही सगळी माहिती जेव्हा त्यांना मिळाली, जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचं त्यांना सगळ्या गोष्टी सापडल्या, की पैसा नक्की जातोय कुठं, मुरतोय कुठं, आणि त्या गोष्टीवरती कुठे ना कुठेतरी इलाज केला, तेव्हा 50% मंदिराच्या ट्रस्टच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. हे काम सदा सरवणकरांनी 2 वर्षामध्ये केलं. हे या लोकांना खुपतंय का? ज्या राज ठाकरेंनी स्वतः टीका केल्या या सगळ्या ट्रस्ट आणि या विश्वस्त या सगळ्या लोकांवरती, याच राज ठाकरेंचे तिथले स्थानिक, म्हणजे आत्ताचे नगरसेवक आहेत, तिथले स्थानिक नेते ते यशवंत किल्लेदार यांनी काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकरांवरती देखील अशाच प्रकारची टीका केली होती. आदेश बांदेकरांनी शासनाला पत्र लिहिलं की आम्ही तुम्हाला ह्या थाळ्या न देता आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य देतो 5 कोटीचं. खरं तर हे न्यासाच्या घटनेमध्ये अशा तरतुदी नसताना देखील त्यांनी संचालकांची बैठक घेऊन अन्य विश्वस्तांशी हा ठराव मंजूर केला आणि 5 कोटी शासनाला पाठवायचं मंजूर करून घेतलं. मग ती टीका नक्की कुठल्या प्रकारे होती किंवा कुठल्या, मला असं वाटतंय, दृष्टिकोनातून केली होती, याचं जरा उत्तर स्वतः राज ठाकरेंनी द्यावं. म्हणजे आज जर त्या ट्रस्टच्या त्रुटी, इथल्या मागच्या ज्या काही त्रुटी असतील त्या जरा शोधून काढल्या किंवा त्या जर निदर्शनामध्ये आणल्या, तर त्यांना तुम्ही चोर म्हणता, त्यांच्यावरती तुम्ही आरोप करता, त्यांच्यावरती तुम्ही आक्षेप घेता. जर त्या त्रुटी आज समोर येत असतील, तर इथनं माग जेवढ्याही वर्ष ज्यांच्या हातामध्ये जे काही सगळं होतं, ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ, मग त्या लोकांनी किती पैसा खाल्ला याची चौकशी व्हायला नको? मग याची चौकशी होण्यासाठी जो माणूस याच्यावरती पत्रव्यवहार करतो, जो माणूस याच्यावरती चौकशी व्हावी म्हणून आपलं मत व्यक्त करतो, त्याला चोर कसं काय ठरवू शकता तुम्ही? आजपर्यंत कोणाच्या घरात पैसा किती गेला सिद्धिविनायक मंदिराचा, या सगळ्या गोष्टी काही न कळण्या एवढे मूर्ख नाही होत आम्ही मुंबईकर. पण आज जर कुठेतरी सुलभता त्या सगळ्या गोष्टींमध्ये आले, सुरक्षितता आले, तर त्या गोष्टी आम्हाला पाहत देखील नाहीत. आज सिद्धिविनायक मंदिराचा नवीन कॉरिडॉर आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही होणार आहेत, जे काही त्याला नवीन रूप प्राप्त होणार आहे, आज माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सदा सरवणकर साहेब असतील, या सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली जर आज तुमचं सिद्धिविनायक मंदिर, आपलं सिद्धिविनायक मंदिर जर नवीन रूप घेणार असेल, त्याच्यावरती काहीतरी काम होणार असेल जे इतक्या वर्षात तुम्ही कधी करू शकला नाही, जर त्या मंदिराचा विकास होणार असेल, त्या ट्रस्टचा विकास होणार असेल, भाविकांसाठी सुलभ जर दर्शन होणार असेल, तर मग या सगळ्या गोष्टी आजपर्यंत का झाल्या नाहीत
आणि आज जे काही करतायत त्यांना तुम्ही चोर म्हणून कसं काय हिनवू शकता? मग आदेश बांदेकरांनी आतापर्यंत जे काही केलं असेल किंवा जर काही त्यांच्यामध्ये गफलत झाली असेल तर त्या गोष्टी निदर्शनास आणणं ही काही चूक नाहीये. त्याच्यात ते देखील करायला दम लागतो, ती काही साधी गोष्ट नाहीये. आज ठाकरे ज्या माणसाला चोर म्हणून सांगतायत की ह्याने 18 कोटींची चोरी केली, तोच माणूस चौकशीचे आदेश देईल का? म्हणजे एवढा तर माणूस काय हे नसेल की त्याला काही समजतच नाही, म्हणजे आपणच करायचं आणि आपणच चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून द्यायचं. आता काय मला काही समजत नाही, या गोष्टीला काही लॉजिकच नाहीये. तुम्ही कोणावरती आरोप करताय, काय करताय? मला बहुतेक असं वाटतंय की राज ठाकरेंना आदेश बांदेकरांवरती आरोप करायचे असतील 18 कोटींचे, पण चुकून आरोप जरा दुसरीकडेच गेला. ज्या मंदिराचं उत्पन्न 50% वाढतं त्यामधला आतापर्यंतचा 50% वाटा कोणाकोणाच्या घशात गेला, नरड्यात गेला ना, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आणि ही जर चौकशी होणार नसेल तर मग निष्पाप भाविकांच्या भावनेशी तुम्ही खेळलात. आणि कोण खेळलं हे संबंध महाराष्ट्राला, संबंध मुंबईकरांना आणि संबंध सिद्धिविनायकाच्या सर्व भाविकांना माहिती आहे की आतापर्यंत नक्की कोणी तूप लाटलं आणि कोण वेटळं घालून बसलं होतं त्या सगळ्या मालमत्तेवरती. यांना काही नाही, काही यांची फक्त जळजळ होते, आता तडफड होते. झाला आपल्या हातामध्ये नाहीये, आपल्याला काही मिळत नाही. आता आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आता आपल्याला मिळालं पाहिजे तर मग कसं मिळवायचं? तर मग या अशा पद्धतीने मिळवायचं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी समजतात लोकांना, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आणि उगाच कुठेतरी संभ्रम पसरवू नये, उगाच एखाद्याचं नाव कुठेतरी खराब होईल किंवा काहीतरी चुकीचं होईल असं करू नये. लोक काय एवढेही मूर्ख नाहीयेत. त्यांना असं वाटतं की राम मंदिरामध्ये काय झालं तिकडे की याचा अर्थ संपूर्ण देशभरामध्ये हेच होतंय. पण का नुसता हिंदू धर्मच का? कशासाठी म्हणून हिंदू धर्मच नुसता प्रत्येक वेळेला मंदिरातनी चोरी होते का? मशिदीतनी कुठल्या मदरशांमध्ये चोऱ्या होत नाही, त्यांच्यामध्ये कुठला गैरव्यवहार होत नाही, कुठल्या चर्चमध्ये होत नाही, कुठल्या दुसऱ्या अन्य धर्मस्थळावरती होत नाही. आणि आज जे काही सिद्धिविनायकामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, 40-45 लाखाचं उत्पन्न जेव्हा करोडच्या घरामध्ये जातं तेव्हा इतक्या वर्षांमधला हा 50% वाटा कोणी घालला याच्यावरती पहिली चौकशी झाली पाहिजे आणि यांना पहिलं देशोधडीला लावा. मला असं वाटतं तुम्हाला हा विषय समजला असेल आणि तुम्ही तेवढे सुज्ञ आहात या सगळ्या गोष्टींविषयी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एक साधं लॉजिक घ्या या विषयामधलं. सदा सरवणकर 18 कोटी समजा चोरतायत आणि तेच पत्र उपमुख्यमंत्र्यांना लिहितील का की चौकशी करा बघू? असं कोण करतं का? काय म्हणजे चोरानं चोरी केली पोलिसांना जाऊन सांगतोय तिथे काहीतरी चोरी झाली बघा, असं कोण करतं का? उगाच काहीतरी नाव बदनाम करण्यासाठी, उगाच काहीतरी सगळ्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री किंवा या सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला द्यायचं, काहीही करायचं, या कोणत्याही गोष्टीला लॉजिक नाहीये. हे सगळं अर्थहीन आहे. त्याच्यामुळं लोक सुज्ञ आहेत, त्यांना समजते सगळ्या गोष्टी. बाकी तुम्हाला काय वाटतं या विषयावरती मला आवर्जून कळवा.